मला तुला विचारायचं अभिषेक, तू एक चांगला उत्तम डान्सर आहेस आणि यामध्ये पण त्याला स्कोप आहे, त्या डान्स मूवीला स्कोप आहे. तुला हे परफॉर्म करताना किंवा शूट करताना किती मजा आली? मला ऍक्च्युली शूट करताना म्हणजे तसं माझा फोर्टे डान्सच आहे. मी लहानपणापासून डान्स करतो आणि जे डान्स मी बघितला ना तो म्हणजे ह्या गाण्याला तो सूट एकदम प्रॉपर, तो जो आहे ना, जो असं तिघ जण दिसताय ना एकदम प्रॉपर नाचताना बॅकग्राऊंड डान्सर, तो फीलच काहीतरी वेगळा होता. शूट करताना पण जी मजा आली ना करताना खूप, म्हणजे आता बघणारच आहे सगळे. आता मी सगळे एक्सप्रेस केलं, सगळी स्टोरी सांगून दिली. बघतातच आहे, आपलं गाणं लाईव्ह आहे. हा का खतम. विक्रम आणि ब्रह्मा, तुमच्या दोघांसाठी एक गोष्ट तुम्हाला दोघांना करावी लागली, खूप विड्या ओढाव्या लागल्या. तर ऑडियन्सला पहिला सांगतो प्रेक्षकांना, स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, हे करू नका. तुम्हाला दोघांना किती मजा आली? मजा कुठल्या मजा नाही आली. ते म्हणजे ते फर्स्ट टाइम म्हणजे बीडी इतकी कडू, म्हणजे तरी ते टेक घ्यायचा आणि नंतर मग एकदम ते कधी संपतो तो टेक, कधी मनीष आणि पुणेकर सरांनी ते कट कट कधी म्हणतात ते एकदम ते पूर्ण तोंड कडून जायचं. आणि ती एक नाही बीडी, मी कमीत कमी प्रत्येक 25 रुपयाचं पाकिट पटकन संपतो. ते 2 जरी केले ना लगेच संपते ती. 7-8 पाकिट म्हणजे कमीत कमी 70+ बीडी झाल्या असतील त्या 2 दिवसामध्ये. म्हणजे आयुष्यभराच्या बीडी, आयुष्यभर पुढच्या बीडी बघितली तरी 3 दिवस चवच लागली नाही, जीभ डायरेक्ट. मी एवढं काय, मी विक्रम दादाच्या डोळ्यातून पाणी पाहिलंय अक्षरशः डोळ्यातून झालं कारण. आणि ते एक शॉट होता त्याच्यात, तो शेवटचा शॉट आहे ज्याच्यामध्ये विक्रम दादा तोंडात बीडी घेतात आणि ते डान्स करत असतात चांगल्या मूड मध्ये. ते किती रिटेक झाले आणि ते प्रत्येक शॉट नंतर दादा एक पॉइंटला ते धूर आहे ना नाकात जाऊन जाऊन ते झिंगायला लागले होते. तो दूरचा दूर राहिला, पण जो बाहेरून जो धूर येतो ना तोच नागात. हा तो म्हणजे ते करताना परत ते सिगरेट संपत आले ना, ते गरम लागायचे, होट एकदम पोळायचे. एकदा ठिणगी सुद्धा पडली ती दाढीवरती. अरे बापरे. ते पाठीमागच्या ह्यांनी त्यांचं कवच आहे ऍक्च्युली, याच्या माग काही होत नाही त्यांना, त्यांचं कवच. ब्रह्मा, या सॉंगचं शूट तुझ्या लहान भावाने केलेलं आहे मनीषने. तर आता शूट जेव्हा तो डिरेक्ट करणार त्यावेळी तो तुला सांगणारच की बाबा हे असं कर की तसं कर, किंवा अजून एकदा कर, तू हे नाही केलं बरोबर. तर तुझ्यातला आतला मोठा भाऊ जागा होत होता का? भरपूर वेळ सांगतो मला. भरपूर वेळ होत होतं. म्हणजे काय व्हायचं की मध्ये टेक मध्ये येऊन सांगायचं पण त्याला, मी करतो तू सांगू नको. आणि कधी तसं ते अनकम्फर्टेबल असेल ना अनुश्री बरोबर, त्यावेळेस मग रिटेक घ्यायला लागायचं. अरे बास नाही करेल ना मी. रिटेक नाहीच म्हणायचे नाही का, म्हणायचे आता वापस समजा असं काही सीन असला, यार याला सांग ना यार या मनीषला, यार मला नाही करायचं नाही यार, झालं ना एकदा काय झालं. तर ते मोठा भावाचा कॉम्प्लेक्स तर बाहेर येणार थोडं राहायचं ते. कारण त्यांना काय म्हणतं मी करतो नाही का, म्हणजे इथे काय करायचे की म्हणजे आता एक साथ 4-5 गोष्टी असं कर, तिकडे बघ, हे बघ, असं ठेव, तसं एक अजून कन्फ्युज होऊन जायचं. हा म्हणजे नक्की कुठे कुठे लक्ष देणार ना तू. पण त्यावेळेस काय आलं जेव्हा म्हणजे फर्स्ट टाइम तर ते रोल पण आपण म्हणजे करत नाही, तर ते केलं, इने खूप सपोर्ट केला. म्हणजे ती जेव्हा म्हणजे राहायचो ना की असं सीन आहे, ते एक असं तुम्ही व्हिडिओ बघा की एक सीन आहे की आपण चिंगारी आपण काळीपेटीने पेटवतो, तर ते म्हणजे मला ते नव्हतं होत आतून की ते 100% नाही का. तर हे नाही घालायचे, नाही बिंदास आहे ते, पटकन इकडून घे ना, असा हात घे. म्हणजे जेव्हा यांचं डिस्कशन पण व्हायचं ना, मग ते एक्सप्लेन करून सांगायची इथून एवढाच हात घे, इथून वर येऊ दे. मग ते मी बरोबर तेवढं लक्ष, मग ते तसं